Good morning, everybody. Now we have come to a very important stage, sentence formation. We started from alphabets, then words, and then sentences. हे सगळे आतापर्यंतचे आपण प्रकार पाहिले की अगदी मुळाक्षरापासून ABCD पासून ते शब्द कसे तयार होतात, वाक्य, आणि मग त्यातल्या बऱ्याचशा लहान सहान गोष्टी आपण समजून घेतल्यात, व्याकरणातले बरेचसे मुद्दे पाहिलेत. आणि आता आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावरती आलोत, वाक्य कसं बनवायचं. यापूर्वी आपल्याला सांगितलं आहे की जे इंग्रजी शिकण्यातले महत्त्वाचे अडथळे आहेत त्यातलं पहिलं म्हणजे वोकॅब्लरी आहे. त्याच्यानंतर टेन्सेस म्हणजे काळ, तिथं बऱ्याच जणांच्या चुका होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच जणांना जो अडथळा येतो तो वाक्य कशी बनवायची. आज आपण सविस्तर हे शिकायला सुरुवात करतो आहे की हाऊ टू फॉर्म सेंटेन्सेस. आपण पाहिले की इंग्रजीतल्या प्रत्येक गोष्टीला नियम आहेत. अर्थातच वाक्यरचनेचे नियम अतिशय काटेकोर आहेत आणि आता आपण त्याच्यावरती डिस्कस करणार आहोत. आपण यापूर्वी पाहिलं की वाक्याचे 4 प्रकार आहेत. बेसिकली देर आर 4 टाईप्स ऑफ सेंटेन्सेस: ॲसर्टिव्ह, विधानार्थी, इम्पॅरेटिव्ह, आज्ञार्थी, एक्सक्लेमेटरी, उद्गारार्थी आणि इंट्रॉगेटिव्ह, प्रश्नार्थक. ह्या 4ही प्रकारांच्या रचना परस्पराहून वेगळ्या असतात. वाक्याकडे बघितल्या क्षणी आपण ओळखू शकतो की हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. आणि त्यातही आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपण यापूर्वी पाहिले की इंग्रजी वाक्याचा प्रकार हा वाक्याच्या पहिल्या शब्दावरनं ठरतो. द फर्स्ट वर्ड ऑफ द सेंटेन्स डिसाइड्स द टाईप ऑफ द सेंटेन्स. आणि त्यामुळं वाक्यरचना करताना हे महत्त्वाच्या टप्पे आपल्याला माहीत असायला पाहिजेत. मूळ प्रकार जो आहे तो ॲसर्टिव्ह आहे, म्हणजे विधानार्थी. विधानार्थी वाक्यरचना एकदा आपल्याला बनवता आली की त्याच्यात थोडासा बदल करून आपण एक्सक्लेमेटरी बनवू शकतो, इम्पॅरेटिव्ह बनवू शकतो, इंट्रॉगेटिव्ह बनवू शकतो. आणि म्हणून आज आपण सुरुवात करूया ॲसर्टिव्ह सेंटेन्सपासून. आपला टॉपिक आहे सेंटेन्स फॉर्मेशन. हाऊ टू फॉर्म सेंटेन्स. आणि आता त्यामध्ये आपण पाहणार आहोत वाक्याचे प्रकार कसे बनतात. आपण सुरुवातीला पाहूया की ॲसर्टिव्ह सेंटेन्स कसं बनतं, विधानार्थी वाक्य हे कसं बनतं. ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असतं, स्टेटमेंट असतं, ते वाक्य म्हणजे नेहमी विधानार्थी वाक्य असतं. त्या वाक्यात प्रश्न नसतो, त्या वाक्यात उद्गार नसतो, त्यामध्ये आज्ञा विनंती काही नसतं, असं साधं सरळ वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य. तर ॲसर्टिव्ह वाक्य जे असतं हे कंपल्सरी कर्त्यानं स्टार्ट होतं. फर्स्ट कम्स सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स, द डुअर ऑफ द सेंटेन्स, म्हणजे वाक्याचा कर्ता हा वाक्याच्या सुरुवातीला येतो कंपल्सरी. ॲसर्टिव्ह वाक्य हे कंपल्सरी सब्जेक्टनं स्टार्ट होणार, जो काही वाक्याचा कर्ता असेल तो. आता हा जो सब्जेक्ट असतो तो नाऊन किंवा प्रोनाऊन फॉर्ममध्ये असतो, नाम किंवा सर्वनाम. एखादं नाम आणि त्या नावाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम, हे आपण यापूर्वी पाहिलं आहे. तर नाऊन ऑर प्रोनाऊन ऑलवेज कम्स इन द बिगिनिंग ऑफ ॲन ॲसर्टिव्ह सेंटेन्स. आता हा जो सब्जेक्ट आहे हा कंपल्सरी नॉमिनेटिव्ह केसमध्ये असावा लागतो, ज्याला आपण प्रथमा विभक्ती असं म्हणतो. कंपल्सरी नॉमिनेटिव्ह केसमध्ये असावा लागतो. इंग्रजी वाक्याचा कर्ता नॉमिनेटिव्ह शिवाय इतर कुठल्याही केसमध्ये असू शकत नाही. आपण यापूर्वी सर्वनामाच्या विभक्तीचा एक तक्ता पाहिलेला आहे की नॉमिनेटिव्ह केस, ॲक्युजेटिव्ह केस, डेटिव्ह केस, पॉझेसिव्ह केस, जेनेटिव्ह केस आणि रिफ्लेक्सिव्ह केस. त्यातला जो नॉमिनेटिव्ह केस आहे म्हणजे मूळ शब्द जो आहे तोच वाक्याचा कर्ता असू शकतो. आता हा जर कर्ता सर्वनामाच्या स्वरूपात असेल, इफ इट इज इन द फॉर्म ऑफ प्रोनाऊन, इट ऑलवेज कम्स इन द फॉर्म ऑफ आय, we, you, you, he, she, it and they. हे यापूर्वी आपल्याला आवर्जून सांगितलं की कर्ता हा आय असेल तर आयच असणार. मी, माय, माइन, मायसेल्फ हे कर्ता म्हणून येऊ शकत नाहीत. हिम, हर, देम, आवर हे कर्ता म्हणून कधीच येऊ शकत नाहीत. कर्ता हा कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रथमा विभक्तीत असावाच लागतो, अगदी अनएक्सेप्शनली.
कधीही करता दुसऱ्या विभक्तीमध्ये असू शकत नाही. जसं मी इज गोईंग टू स्कूल असं कधी होत नाही. माय लाईक्स इंग्लिश असं कधी होत नाही. माय सेल्फ वेंट देअर असं कधी होत नाही. करता हा कंपल्सरीली प्रथमा विभक्तीत असावा लागतो. आता बऱ्याचशा भारतीय भाषेमध्ये आणि इंग्रजीमध्ये हा महत्त्वाचा फरक आहे. भारतीय भाषामध्ये आता आपली मराठी पण आली की मराठी वाक्याचं आपण बघाल तर करता हा वेगळ्या वेगळ्या विभक्तीमध्ये येऊ शकतो, पण इंग्रजीमध्ये मात्र करता हा फक्त प्रथमा विभक्तीत येतो. याबद्दल आपल्याला यापूर्वी काही उदाहरणं दिलेत, पण आज विषयाला अनुसरून पुन्हा एकदा ती मी उदाहरणं इथं लिहितो आहे की समजा मराठीत वाक्य आहे की तो पुस्तक वाचतो. या वाक्याचा करता तो हा प्रथम विभक्तीमध्ये आहे. त्याने पुस्तक वाचले. आता या ठिकाणी हा वाक्याचा करता आहे तो तृतीय विभक्तीमध्ये. त्याने, नेशी ही तृतीय असते. त्याला पुस्तक वाचायला आवडतं. आता या ठिकाणी त्याला द्वितीय चतुर्थी विभक्तीमध्ये हा करता आहे. त्याच्याकडे बरीच पुस्तके आहेत. या ठिकाणी त्याच्याकडे षष्ठी विभक्तीला या ठिकाणी कडे हे ज्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो ते जोडलेलं आहे. म्हणजे पहा, चार वाक्याचे चार करते चार वेगळ्या स्वरूपात आहेत, चार वेगळ्या विभक्तीत आहेत. तो, त्याने, त्याला, त्याच्याकडे. आता हीच वाक्य इंग्रजीत कशी होतात पहा. तो पुस्तक वाचतो. ही रीड्स अ बुक. करता ही प्रथमा विभक्तीमध्ये आहे. त्याने पुस्तक वाचले. ही रेड अ बुक. ही पुन्हा वाक्याचा करता प्रथमा विभक्तीत आहे. भले इथं त्याने आहे पण इंग्रजीमध्ये हीच. त्याला पुस्तक वाचायला आवडतं. ही लाईक्स टू रीड अ बुक. ही पुन्हा प्रथमा विभक्ती आहे. भले इथं त्याला आहे. त्याच्याकडे बरीच पुस्तके आहेत. ही हॅज मेनी बुक्स. पुन्हा ही. तर हा फरक आहे. यात मराठीत मी दोष नाही काढत. प्रत्येक भाषेची स्वतःची वैशिष्ट्य असतात. मराठीचं वैशिष्ट्य मराठीमध्ये, इंग्रजीचं इंग्रजीमध्ये. पण इंग्रजी लक्षात ठेवायला का सोपं आहे की आपल्याला एकदा ह्या गोष्टी डोक्यात बसल्या की मला वाक्य करायचं आहे, मग माझा करता कसा असणार आहे. माझ्या वाक्याचा करता हा प्रथमा विभक्तीतच असणार आहे. तो दुसऱ्या कुठल्या विभक्तीत असणार नाही. की भले इथं तो पण इंग्लिशमध्ये ही, त्याने इंग्लिशमध्ये हीच, त्याला इंग्रजीमध्ये ही, त्याच्याकडे इंग्रजीमध्ये ही. तर हा पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की वाक्याचा करता हा प्रथमा विभक्तीतच असायला पाहिजे. म्हणजे कर्त्यासाठी आपण दोन गोष्टी समजून घेतल्या. एक तर वाक्य हे विधानार्थी असेल तर ते कर्त्यानंच स्टार्ट होणार. ओनली सब्जेक्ट विल कम इन द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स ॲज लॉंग ॲज द सेंटेन्स इज ॲसर्टिव्ह. नंबर टू, the subject must be in nominative case. The subject cannot be in any other case. करता इतर कुठल्याही विभक्तीमध्ये असू शकत नाही. तर हा पहिला मुद्दा आपण पाहिला की वाक्याचा सब्जेक्ट जो आहे तो वाक्याच्या सुरुवातीला येणार आहे आणि सब्जेक्ट हा कंपल्सरी प्रथमा विभक्तीत म्हणजेच नॉमिनेटिव्ह केसमध्ये असणार आहे. हा एक मुद्दा पाहिला. आता वाक्यरचनेच्या दृष्टीनं आपण एक पाऊल आणखीन पुढे टाकूया, थोडंसं पुढं सरकूया. सब्जेक्ट नंतर काय येणार आहे? सब्जेक्ट नंतर कंपल्सरी व्हर्ब येणार आहे. क्रिया दाखवणारा शब्द. वाक्यात काय क्रिया घडली, वाक्यातल्या कर्त्यानं काय क्रिया केली हे दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद. वाक्यात कर्ता महत्त्वाचा आहे तितकंच क्रियापद महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे ते कर्त्यानंतर लगेच पाठोपाठ येतं. इथे पुन्हा आपल्या भारतीय भाषेत आणि इंग्रजीमध्ये खूप महत्त्वाचा फरक आहे.
की मराठीमध्ये वाक्याचा कर्ता हा सुरुवातीला येतो आणि क्रियापद हे वाक्याच्या शेवटी असतं आणि इतर अनेक शब्द हे मध्ये येऊ शकतात. आणि त्यामुळे कर्ता आल्यानंतर वाक्याचा अर्थ समजण्यासाठी आपल्याला क्रियापदाची प्रतीक्षा करावी लागते, वाट बघायला लागते. पण इंग्रजीमध्ये तसं होत नाही. इंग्रजीमध्ये कर्ता आला की लगेच क्रियापद येतं, क्रियापद आलं की वाक्यातली क्रिया कळते. आणि त्यामुळे सब्जेक्ट इज कंपल्सरीली फॉलोड बाय व्हर्ब. आता समजा तो जातो, दोन शब्द आहेत, कर्त्यानंतर क्रियापद. इंग्लिशमध्ये ही गोज. आता आपण मराठीत जसे शब्द वाढवू तसे कर्ताने क्रियापदाची ताटातूट होते. तो जातो, तो शाळेला जातो, तो बसने शाळेला जातो, तो दररोज सकाळी 11 वाजता आपल्या मित्राबरोबर बसने शाळेला जातो. एवढे मध्ये शब्द आल्यामुळे तो इकडे आणि जातो इकडे आला. इंग्रजी तसं होत नाही. ही गोज, ही गोज टू स्कूल, ही गोज टू स्कूल बाय बस, ही गोज टू स्कूल बाय बस ॲट 11 AM विथ हिज फ्रेंड्स एव्हरी डे. म्हणजे आलेले सगळे शब्द आपण शेवटी ठेवलेले आहेत. आणि त्यामुळे वाक्यरचना करणं हे इंग्रजीमध्ये पुन्हा आपल्याला कंपॅरेटिव्हली तुलनात्मकदृष्ट्या जास्त सोपं वाटेल. कारण कर्ता आला की क्रियापद, मग क्रियापदानंतर काय घ्यायचं ते बाकी सगळे शब्द. ते कर्ता क्रियापद आलं की आपलं वाक्य बहुतांशी बरोबर आलेलं असतं, व्यवस्थित आपण वापरलं तर. मग बाकी पुढचे शब्द थोडं मागे पुढे होऊ शकतात. तर हा एक महत्त्वाचा फरक आहे आपल्या भारतीय भाषेत आणि इंग्रजीमध्ये, की सब्जेक्ट कम्स इन द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स इन इट्स नॉमिनेटिव्ह केस अँड द सब्जेक्ट इज कंपल्सरीली फॉलोड बाय द व्हर्ब. आता हे व्हर्ब कसं वापरायचं हे त्या त्या वाक्याच्या गरजेनुसार आहे. प्रेझेंट, पास्ट, फ्युचर 3 टेन्स वेगळे आहेत. त्याचे पुन्हा सिम्पल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, हे सगळे प्रकार आपण यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेले आहेत की टेन्स फॉर्म कसं तयार करायचं. क्रिया जर सिम्पल असेल तर फक्त क्रियापद घ्यायचं, कंटिन्युअस टेन्स असेल तर टू बी प्लस ING घ्यायचं, परफेक्ट क्रिया असेल पूर्ण झालेली तर हॅव प्लस V3 फॉर्म घ्यायचं, आणि परफेक्ट कंटिन्युअस असेल पूर्ण अपूर्ण तर मग हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन प्लस ING हे आपण पाहिलं. तर हे क्रियापद कसं येणार हे त्या त्या वाक्याच्या गरजेनुसार आहे. पण क्रियापद हे कर्त्यानंतर आलंच पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर वाक्यरचना जेव्हा आपण शिकणार आहात तर हे 2 मुद्दे लक्षात ठेवा की सब्जेक्ट कम्स इन द बिगिनिंग, इमिडिएटली देअर आफ्टर देअर कम्स व्हर्ब. आता कर्ता झाला, क्रियापद झालं. आता क्रियापदानंतर काय घ्यायचं. आता बरेच जण विचारलं तर सांगतात कर्ता क्रियापदानंतर काय येतं, कर्म येतं, सब्जेक्ट नंतर व्हर्ब, व्हर्ब नंतर ऑब्जेक्ट, असं बिनधास्त सांगतात. तसं नसतं, लक्षात घ्या. कर्ता कोणता घ्यायचा आपल्या हातात आहे, क्रियापद कोणतं घ्यायचं वाक्याच्या गरजेनुसार आपल्या हातामध्ये आहे. पण क्रियापदानंतर काय घ्यायचं हे आपल्या हातात नाही. हे तुम्ही पण ठरवू शकत नाही, मी पण ठरवू शकत नाही. क्रियापदानंतर काय येणार हे क्रियापदच स्वतः ठरवतं, क्रियापद ठरवतं. आता उदाहरणार्थ मी इथं 2-3 वाक्य उदाहरणासाठी लिहितो. He eats home. He came a doctor. He is a mango. किती विचित्र वाक्य आहेत. दे आर नॉट ओनली रॉंग बट दे आर क्वाईट रिडिक्युलस. चुकीची तर आहेतच, पण ती हास्यास्पद वाक्य आहेत की ही इज अ मँगो, ही इट्स होम. आता ह्या चुका का झाल्या की क्रियापद काय आहे हे न बघता आपण पुढचे शब्द वापरले. मग काय पाहिजे बघा, तर ही इट्स, व्हॉट डज ही ईट, अ मँगो. मग इथं शब्द पाहिजे होता ही इट्स अ मँगो. ही केम, व्हेअर डिड ही कम, घरी आला, मग ही केम होम. ही इज, व्हॉट इज ही इज अ डॉक्टर. मग या ठिकाणी ही इज अ डॉक्टर. म्हणजे पहा, हे शब्द आपण बेजबाबदारपणे वापरले क्रियापदाचा विचार न करता. मग क्रियापद जेव्हा विचारात घेतलं की ही इट्स, व्हॉट डज ही ईट, अ मँगो. ही केम, वेअर डिड ही कम, होम.
व्हॉट इज ही बाय प्रोफेशन? ही इज अ डॉक्टर. मग हे या ठिकाणी काय चुकलं आणि का बरोबर आलं, कसं बरोबर आलं, यासाठी आपल्याला विचार करावा लागेल. क्रियापदाचे प्रकार. क्रियापदाचे 3 प्रकार असतात मेनली. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब ज्याला मराठीमध्ये आपण सकर्मक क्रियापद म्हणतो. आपण शाळेत असताना मराठी शिकताना काही वेळेला आपल्याला हा शब्द गेला असेल, सकर्मक क्रियापद. ह्या शब्दातच आपल्याला त्याचा अर्थ आढळतो. सकर्मक, कर्मासह येणारं क्रियापद म्हणजे सकर्मक. त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणतात. हे काही क्रियापदांना कर्माची गरज असते. मग ही कर्माची गरज असणारी क्रियापदं म्हणजे सकर्मक क्रियापदं, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. ज्यांना कर्माची गरज आहे हे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. हे आपल्याला मिळवायचं असेल तर आपण क्रियापदाला वॉच आणि क्वचित प्रसंगी हुम प्रश्न विचारू शकतो. आता ही ईट्स अ मँगो. व्हॉट डज ही ईट? ही ईट्स अ मँगो. ही सेड टू मी. हुम डिड ही से? टू मी. मग व्हॉट आणि हुम या प्रश्नाला उत्तर मिळतं ते शक्यतो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असतं. क्रियापदाला कर्माची गरज असले क्रियापद म्हणजे सकर्मक, दॅट इज ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. तसं काही क्रियापदांना कर्माची गरज नसते, त्यांना इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब असं म्हणतात. इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद. आता अकर्मक म्हणजे ज्याला कर्माची गरज नाही ते अकर्मक क्रियापद, त्याला कर्म लागत नाही. आता ही वेंट टू स्कूल. व्हॉट डिड ही गो? व्हॉट डिड ही गोला आपल्याला उत्तर व्यवस्थित मिळणार नाही, कारण गो हे अकर्मक क्रियापद आहे. आता व्हॉट डज ही रीड अ बुक? व्हॉट डज ही ईट अ मँगो? व्हॉट डज ही प्ले क्रिकेट? तर व्हॉटला उत्तर मिळालं तर ते ट्रान्झिटिव्ह व्हर्बला, व्हॉटला उत्तर मिळत नाही ते इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. इथं आपण व्हॉट प्रश्न विचारू शकत नाही. बाकी सगळ्याला उत्तर मिळेल. आता ही वेंट. व्हेअर डिड ही गो? टू स्कूल. व्हाय डिड ही गो? टू लर्न. व्हेन डिड ही गो? ॲट 11 o'clock. व्हाय, व्हेन, व्हेअर, विच, ह्या सगळ्याला उत्तर मिळेल पण व्हॉटला उत्तर मिळणार नाही. तर अशी क्रियापद असतात ती इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब असतात. तर ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद ज्यांना कर्माची गरज असते. इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद ज्याला कर्माची गरज असत नाही. द व्हर्ब दॅट नीड्स एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. And the verb that does not need any object is called as intransitive verb. आता ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब यांच्यात कसा फरक करायचा, कसं ओळखायचं? तर इंट्रान्झिटिव्ह व्हर्बमध्ये शक्यतो आपल्याला मोशन दिसतं. आपण थोडंसं व्याकरणाच्या दृष्टीने नाही, एक लक्षात ठेवायला सोपं म्हणून सांगतो की मोशन म्हणजे गती दाखवणारी क्रियापदं जी असतात ते सगळी इनट्रान्झिटिव्ह असतात. जे कम, गो, स्लीप, जम्प ही सगळी जी क्रियापदं आहेत ही सगळी इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब असतात. जाणे, येणे, धावणे, पळणे, पडणे, उडी मारणे ही सगळी जी क्रियापदं आहेत त्यामध्ये गती आहे. आता कम, गो, रन, जम्प या सगळ्यामध्ये मोशन आहे, ज्याला आपण मराठीत म्हणूया गती. गती दाखवणारी सगळी क्रियापदं म्हणजे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असतात, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब असतात. तसंच स्टेशन आपण शब्द एक सोयीस्करपणे वापरूया राहीमच्या दृष्टीनं, यमकाच्या दृष्टीनं. स्टेशन, स्टे म्हणजे एका जागी स्थिर असणे, स्टेशनरी पोझिशन दाखवणारी क्रियापदं म्हणजे सुद्धा अकर्मक क्रियापद असतात. आता उदाहरणार्थ स्टँड उभे राहणे, सीट बसणे, स्लीप झोपणे, लाय पडून राहणे, रिलॅक्स ही सगळी जी क्रियापदं आहेत ही इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब असतात. म्हणजे मोशन आणि स्टेशन दाखवणारे म्हणजे गती आणि स्थिती दाखवणारी सगळी क्रियापदे अकर्मक असतात. हे ओळखायला खूप सोपं आहे की एखादं क्रियापद अकर्मक कसं ओळखायचं? ज्या क्रियापदामध्ये गती दाखवलेली आहे ती अकर्मक क्रियापद आहे, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. ज्या क्रियापदामध्ये स्थिती दाखवलेली म्हणजे स्थिर अवस्था दाखवलेली आहे ती सगळी अकर्मक क्रियापदं. आणि मग ट्रान्झिटिव्ह कशी? तर ज्याच्यामध्ये ॲक्शन असते, कृती, कृती दाखवणारी सगळी क्रियापदं ही सकर्मक क्रियापद असतात. कृती म्हणजे एखाद्या गोष्टीवरती क्रिया घडते. आता ही ईट्स अ मँगो, त्या आंब्यावर खाण्याची क्रिया घडते. तो पुस्तक वाचतो, वाचण्यावर, पुस्तकावरती वाचण्याची क्रिया होते. ती पत्र लिहिते, त्या पत्रावर लिहिण्याची क्रिया घडते. मग त्यामध्ये कृती असते, म्हणजे त्याला आपण ॲक्शन म्हणूया. म्हणजे आपण हे सोयीस्करपणे केलेले शब्द आहेत, कुठल्या व्याकरणाच्या पुस्तकात तुम्हाला नाही सापडणार आहेत. ॲक्शन, मोशन, स्टेशन.
कृती, गती आणि स्थिती. तर कृती दाखवणारी सगळी क्रियापदं ही ट्रान्झिटिव्ह असतात आणि गती आणि स्थिती दाखवणारी सगळी क्रियापदं ही इनट्रान्झिटिव्ह असतात. तर ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब. आता तिसरा प्रकार आहे तो म्हणजे लिंकिंग वर्ब. लिंक म्हणजे जोडणे, सांधणे. वाक्यातल्या दोन प्रमुख शब्दांना जोडणारा तो शब्द असतो ते म्हणून त्याला लिंकिंग वर्ब असं म्हणतात. जे क्रियापदाने म्हणजे कर्ता आणि कर्त्याशी संबंधित येणारा शब्द यांना जोडतं. इट लिंक्स द सब्जेक्ट अँड द सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. इट्स कॉल्ड ॲज अ लिंकिंग वर्ब. अशा क्रियापदाचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. आता हे कसं काय आपण लक्षात ठेवा. ह्या त्यांच्यानंतर काय काय येणार आहे आपण बघूया. तर जर ट्रान्झिटिव्ह वर्ब असेल तर कंपल्सरी त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येतं. आपला प्रश्न होता की वर्ब नंतर काय येतं. आता हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा, की जर वर्ब ट्रान्झिटिव्ह असेल तर त्याच्यानंतर ऑब्जेक्टच येऊ शकतं. ऑब्जेक्टशिवाय दुसरं काही येऊ शकत नाही. ऑब्जेक्ट इज मस्ट फॉर एव्हरी ट्रान्झिटिव्ह वर्ब. कारण मराठीत आपण त्याला तेच नाव दिलं आहे, सकर्मक क्रियापद. कर्मासह येणारं क्रियापद. त्यामुळे ट्रान्झिटिव्ह वर्ब नंतर नेहमी वाक्याचं ऑब्जेक्ट येणार आहे. सकर्मक क्रियापदानंतर कर्मच येणार आहे. आणि म्हणून पहिल्या वाक्यात ही इट्स नंतर अ मँगो हे वाक्याचं ऑब्जेक्ट आहे. आता जे इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे त्याच्यानंतर ऑब्जेक्ट कधीच येत नाही. कारण म्हणून तर त्याला आपण अकर्मक क्रियापद म्हणतो, कारण त्याला कर्माची गरज नसते. Object never comes after intransitive verb. As long as the verb is transitive, there comes object. When there is need of object, the verb must be transitive. When the verb is intransitive, there will never come object at any cost. Intransitive नंतर कधीही ऑब्जेक्ट येणार नाही. मग इंट्रान्झिटिव्ह नंतर काय येतं? काही नसलं तरी चालतं आहे. आता ही केम, तो आला, 2 शब्दात वाक्य पूर्ण होऊ शकतं. पाऊस पडला, इट रेनड. आय स्लेप्ट, मी झोपलो. इंट्रान्झिटिव्ह नंतर काय असायलाच पाहिजे असं नाही. आणि जर असणार असेल तर त्या ठिकाणी ॲडव्हर्ब येऊ शकतं किंवा ॲडव्हर्बियल येऊ शकतं. इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब इज फॉलोड बाय ॲडव्हर्ब. आता ही गोज, वेअर डज ही गो? टू स्कूल, हे ॲडव्हर्ब आहे. वेन डज ही गो? ॲट 11, हे ॲडव्हर्ब आहे. हाऊ डज ही गो? ऑन बायसिकल, हे ॲडव्हर्ब आहे. हाऊ ऑफन डज ही गो? एव्हरी डे, हे ॲडव्हर्ब आहे. तो कुठे जातो, केव्हा जातो, कसा जातो, कुणाबरोबर जातो, किती वेळा जातो, कशासाठी जातो, ह्या सगळ्याला उत्तर मिळतात. ती सगळी वाक्यातली ॲडव्हर्ब असतात. म्हणजे इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब नंतर येऊ शकतं ते ॲडव्हर्ब येऊ शकतं. ट्रान्झिटिव्ह नंतर येणार ते ऑब्जेक्ट येणार आहे. इंट्रान्झिटिव्ह नंतर ॲडव्हर्ब येणार आहे. आता या ठिकाणी पाहिजे ही केम. वेअर डिड ही कम? ही केम होम. कुठून आला? ही केम होम फ्रॉम स्कूल. मग फ्रॉम स्कूल हे ॲडव्हर्ब आहे. ही केम होम फ्रॉम स्कूल बाय कार, मग बाय कार हे ॲडव्हर्ब आहे. मग इंट्रान्झिटिव्ह व्हर्बसाठी जे येईल त्याच्या पाठोपाठ ते ॲडव्हर्ब असतं. आपला मुद्दा आहे की व्हर्ब नंतर काय येतं. जर ते व्हर्ब ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असेल तर त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येतं. जर ते व्हर्ब इंट्रान्झिटिव्ह असेल तर त्याच्यानंतर ॲडव्हर्ब येऊ शकतं. यावंच लागतं असं नाही, येऊ शकतं. विदाऊट ॲडव्हर्बसुद्धा वाक्य होऊ शकतं. जसं ही केम, आय स्लेप्ट, इट रेनड, शी फेल. ही सगळी पूर्ण वाक्य आहेत. ॲडव्हर्ब पाहिजेच असं नाही, येऊ शकतं पण दुसरं काही येऊ शकत नाही. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब नंतर ऑब्जेक्टच येणार. इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब नंतर ॲडव्हर्बच येणार. आणि आता हे लिंकिंग व्हर्ब जे आहे, ह्या लिंकिंग व्हर्ब नंतर येतं त्याला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं म्हणतात. मराठीमध्ये त्याला विधानपूरक असं म्हणतात. विधानपूरक, इंग्लिशमध्ये सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणतात. आता ही आणि डॉक्टर ह्या दोघांचा संबंध दाखवणारा शब्द इथे इज आला आहे. ही इज अ डॉक्टर. माय फादर वॉज अ बिझनेसमॅन. ही वॉज अ ग्रेट मॅन. ही वॉज अफ्रेड. आय वॉज हॅपी. या ठिकाणी सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट 2 प्रकारे येऊ शकतात. एकतर तिथं नाऊन असू शकेल किंवा तिथे ॲडजेक्टिव्ह असू शकेल. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कॅन आयदर बी अ नाऊन or
अँड ॲडजेक्टिव्ह. तर या तिघांसाठी 3 वेगळे शब्द आले आहेत. आपला मूळ मुद्दा आहे वर्ब नंतर काय येतं. इफ द वर्ब इज ट्रान्झिटिव्ह वर्ब इट इज फॉलोड बाय ऑब्जेक्ट. इफ द वर्ब इज इनट्रान्झिटिव्ह देअर कम्स ॲडव्हर्ब. अँड इफ द वर्ब इज लिंकिंग वर्ब देअर कम्स अ सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. म्हणजे आता आपण हा मुद्दा आणखीन व्यवस्थित या ठिकाणी लिहूया आपल्या माहितीसाठी. If the verb is transitive verb, it's followed by object. If the verb is intransitive verb, it can be followed by no word or adverb. And if the verb is linking verb, it's followed by subject complement. It can be noun or adjective. तर हा महत्त्वाचा मुद्दा पण समजून पाहिला की फर्स्ट कम सब्जेक्ट. Subject is followed by verb. If the verb is transitive verb, next comes object. Not all the time there comes object. Only if and only when there is transitive verb, there comes object. If the verb is intransitive verb, there may be no other word or adverb, adverbial. Adverb हे सिंगल वर्ड असतं आणि adverbial हे ग्रुप ऑफ वर्ड्स असतं. आणि लिंकिंग वर्ब is followed by subject complement in the form of noun or adjective. तर अशा पद्धतीनं आपले 3 महत्त्वाचे शब्द वाक्यात आले. सब्जेक्ट फॉलोड बाय वर्ब अँड वर्ब फॉलोड बाय ऑब्जेक्ट फॉर ट्रान्झिटिव्ह वर्ब, ॲडवर्ब फॉर इंट्रान्झिटिव्ह वर्ब अँड सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट फॉर लिंकिंग वर्ब. तर इंग्रजीमध्ये ही जी वाक्ये म्हणतात ह्या सगळ्या वाक्यांचे साचे ठरलेले आहेत, पॅटर्न्स ठरलेले आहेत. जसं आपल्या गणितामध्ये काही सूत्र असतात, रसायनामध्ये काही सूत्र असतात, तसं इंग्रजीमध्ये हे पॅटर्न्स ठरलेले असतात. जेव्हा SV पॅटर्न म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब, SVA म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ॲडव्हर्ब, SVO म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, SVOA सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस ॲडव्हर्ब, असे पॅटर्न्स असतात. जवळजवळ मोर दॅन 80 पॅटर्न्स आर देअर इन इंग्लिश. 80पेक्षा जास्त पॅटर्न्स आहेत. पण हे सगळी काय आपल्याला डे टू डे लाईफमध्ये लागत नाहीत. एक साधारणतः 8 ते 10 पॅटर्न्स आपल्याला माहिती असतील तर आपल्या नेहमीच्या इंग्रजीमध्ये आपण लिहिताना, आपण बोलताना आपल्याला ही पॅटर्न्स पुरेशी ठरतात. आणि ती आपण आता स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. आता नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण तो वेगळाच विषय आहे. तर ही सगळी जी सेंटेन्स पॅटर्न्स आहेत त्याच्यावर अगदी विस्तारानं आणि उदाहरणासह आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आज आपण इथे थांबणार आहोत एक सुविचाराच्या सहाय्यानं की इफ युअर फूट स्लिप्स यू कॅन कंट्रोल युअर बॅलन्स, बट इफ युअर टंग स्लिप्स यू कॅनॉट कॉल बॅक युअर वर्ड्स. तुमचा पाय घसरला तर तुम्ही स्वतःचा तोल सावरू शकता, पण बोलताना जर जीभ घसरली तर आपले बोललेले शब्द परत येऊ शकत नाहीत आणि ते खूप बऱ्याच वेळा घातक ठरू शकतात. आणि म्हणून नेहमी माणसानं विचार करून बोलावं. बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोललेलं केव्हाही चांगलं असतं. कारण एकदा का आपल्या तोंडून शब्द बाहेर पडला, काय वाटेल ते झालं तर तो शब्द आपण परत घेऊ शकत नाही. मग आपण सॉरी म्हणू, क्षमस्व म्हणू, दिलगिरी व्यक्त करू, माफी मागू, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. कारण ऑलरेडी आपल्या शब्दानं जी जखम झालेली असते ती भरून निघू शकत नाही. आणि म्हणून नेहमी आपण बोलताना विचार करून बोलावं. अँड विथ दिस विल स्टॉप हिअर. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. बी हॅपी. रिमेन हेल्दी. हॅव अ नाईस टाईम.